तर माझा अवतार बघा कसा बेकार झालेला आहे. जाऊ दे, मी आता ब्लॉगची सुरुवात नाही केली तर काही खूप दिवसानंतर मी ब्लॉग करते, कारण की मी जाम बिझी होतो. बिझी नव्हतं म्हणजे तर असं काम होता, मला जॉब बी सोडायचा होता, तर मी आता जॉबसुद्धा सोडलेला आहे. काल माझा लास्ट दिवस होता आणि गाईज आज दिवस संपला आहे. त्याने मी ब्लॉग करायला सुरुवात केलेली आहे, कारण की सकाळपासून माझी खूप धावपळ होती. बाहेर गेलो, सामान घेऊन आलो, कारण की गाईज आज माझा बड्डे आहे. तो आता बँकिंग गेलो, पैसे भरलं, कारण की माझ्या ATMचा थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून. आता मी चाललो आहे गाईज घरा, जाम कंटाळलो आहे. सगळं सामान पण घेऊन चाललो आहे. उरून तो मी जाईल आता. गुड मॉर्निंग तर मी बोलू शकत नाही, कारण की गुड मॉर्निंग आहे, आफ्टरनून झालेलं आहे. आता मला जायचं आहे पनवेलला, काम आहे थोडंसं, म्हणजे असं जरा काम आहे. बाय. हाय त्यावरच्या पोरी. हां चला गाईस, आता मी जाते घरा. आता मी रेडी होते आणि हा जस्ट आत्ता स्फूर्ती मी असा कपडा घातलेला आहे. हा 1 पीस आहे. मम्मीच बोली लेंगीज घाल म्हणून मी लेंगीज घातलेले आहे 1 पीसवर. मला कम्फर्टेबल फील होईल म्हणून त्याच्यावर लेंगीज घाल असा विचारलं तर नाही, मला कम्फर्टेबल आहे का नाही तरीसुद्धा. आता मला मेसेज यायला कोणता तरी जाऊ दे. आता मी आवडते आणि निघते, कारण की अर्ध्या तासानंतर माझी ट्रेन झालेलो आहे. मी विसरलो की अर्ध्या तासात माझी ट्रेन आहे ना. मी 1 वाजता रेडी व्हायला घेतला. नशीब ऑनलाईन तिकीट काढला, ऑनलाईन होतं माझ्याजवळ तिकीट काढण्यासाठी. तर जातोय पटापट, 5 मिनिटांनी ट्रेन आहे माझी ना. मी सध्या पोहोचलेलो सर, हा स्टेशन आहे माझा. मी कसा ना कसा आवरला पटापट, 5 मिनिटांनी मी रेडी झालेलो आहे. केसा तुटली कशी ते हेअरस्टाईल पण नाही केली, अशीच मी केसा बांधली. आता जात आहे. नशीब ट्रेन भेटली तरी माझी. आणि जर मी हिल घातला ना, मम्मी बोली घालू नको पाय दुखतील, नाही घालायच्यात म्हणा, घातल्या शांतपणा करत. आता जाते काहीच जमलोय, जाम जमलं. मला पाणी पाहिजे ना, मी काही घेऊन नाही आलो, पर्स बिर्स काहीच नाही यार. जाऊ दे सोरा. मग तसं घरा जाताना मला केक पण घेऊ, आता 2 केक आहात. मला समजा नाही मी कशी घेऊन येऊ, कारण की बारीक तर नाही आहात. हे जरासं चुकीच जरा या झाला तर पूर्ण केकची वाट लागेल. बरोबर दे. चला काहीच पोचलो मी आता. तर ट्रेन येईन ना, आता जाईन मी पनवेलला आहे स्टेशनजवळ. तर हा आमचा खारकोपरचा स्टेशन आहे. आणि आता थोड्याच वेळेत म्हणजे किती वाजल्यानंतर आता 1 मिनिटाला आमची ट्रेन येणार आहे. बेलापूरची ट्रेन तर मी फायनली पनवेलला पोचलेलो आहे. यावर गर्दी पण जाम होती आणि आता मला जायचं मंदिरात पाय पडायला. तर मंदिरात पाया पडून जाईल मी मस्त दिसली. बघा पनवेल स्टेशन आहे ब्रांचच्या, पण मी जाते मंदिरात पाया पडायला. आता मी चाललेलो हा एक घरी. न हे थंडा, न मेणबत्त्या, न एक रिबीन घेतलेली आहे बो बनवायला, कारण की मला आता घर डेकोरेशन करायचं आहे. ह्यो आमचा उलव्याचा रस्ता. आवरी दमलोय ना मी आज, म्हणजे जाम बेकारवाली दमलो. ते लवकर करा. आईस्क्रीम पण जेवायचे नाही हो. अरे या हॅपी बर्थडे. हे आपका गिफ्ट. हे चल निघ. एक हाथ से बनाई, एक येते बजट में गिफ्ट देना. गाइस मैं सबसे महंगा गिफ्ट है. ए भाई ये मेरा ही है. ये खुल गया. अरे ये क्या दूसरा तुझे क्या मिला नहीं क्या? जो मिला उससे खुश है. अरे पूरा ऐसा हो गया. सॉरी. अच्छा ठीक है, चल चलता है. ओह माय गॉड. ए ठेव, माझा आहे. थँक्यू सो मच. वेरी वेरी नाइस. ये मेरा गिफ्ट है, इस मेरा रिटर्न. गाइस लेकिन आप एक नोटिस किए रहेगा, बैग के बैग में लेके आए गाइस. ये देखो गाइस, इसको थैली नहीं मिली इसलिए. आस्ती बोला ना थैली उठल. अभी ये इसने बहुत कुछ लिखे काही ना काही लिहून आणलेला आहे. आम्ही नंतर वाचेल. हां आता मी तुम्हाला काही नंतर दाखवते. आता सध्या हिने मला आणलेला आहे. यो माझा भाऊस आहे छोटा. आता सध्या मी डेकोरेशन करते. ये देख क्या केला ये देख. चलो तर रेडी झालेलं आहे. मी रेडी झालेलो आहे. तुम्हाला माझं डेकोरेशन थांबा रे, डेकोरेशन दाखवते गाईस लोकांना. हे बघा मिनी याचा बर्थडे नहीं गाइस. इसके पीछे हमारी बहुत क्या बे, एक बो बनाया, वो चिपकाया भी नहीं बो तूने. हे बघा यान काय लिहिलंय मला माहिती नाही. आवरा बघा माझं बघा गाईस, माझं नेट बघा. नेट नाही साडी काय नाखून.
क्या नेल हा नेट बोली मी नेल नाही बोली ही या मी गोरी दिसतोय ना गाईज. हा माझा भाऊस आहे जो सध्या माझे याला कॅन्डल्स ना माझ्या बहिणीने जो बो बनवलेला तो बो लावतोय बघा. आणि आता मी आता फोटो करणार आहे तर कोणी दिखाई कसं म्हणजे तसं गोल गोल करून लावणं किसेल काय का. माझ्या भावाने बघा किती मस्त डेकोरेट केलेलं आहे. असा भाऊ काही तारीफ करायची याच्यात नाही आहे काहीच नाही. मी माझ्या नखं दाखवते काहीच हेअरस्टाईल चेंज करा हेअरस्टाईल मम्मीची आम्ही हेअरस्टाईल चेंज करा. का माझी केक तोडली म्हणून नाचायची आहे का. कटिंग झालेला नाही तो तुटलेला केक काय कटिंग नाही झाला तरी सगळी जेवायला बसली. तुटला केक तोडला माझा नाही यो नासका आलाय का ती वाजता 5 मिनिटं कधी बोलतो 5 मिनिटं खाली आहे हा माझा युट्यूब मी खड्यान युट्यूब तुझ्या मुलं यावराही सगळा झाला माझा मेणबत्ती ती मेणबत्ती ही झाली. 40 ते 30 तुला काय करायचं आहे 12 व्हिडिओ टाकले तुला काय करायचं आहे 9 व्हिडिओ तुला काय करायचं आहे तुला काय करायचं आहे 50 subscriber. तुला काय करायचं आहे झालं नासक्या. तुमच्या ब्लॉग मध्ये शिव्या का ते असतात माहिती नाही का. तर काही ती सगळी आता जेवायला बसलेली आहेत ना मी अशी एकटी वरती बसले मला जाम भूक लागली आता कवायांचा होईल काय माहिती. काय तिचे नाव जान्हवीच्या आईनी तिचे फोटो बघितले लग्नाचे. मम्मीला टेन्शन आलंय आता ते भांडणं करायला येत काय नाही आता ते येईल ना भांडणं करायला. गाईच ड्रेस मला माझ्या मम्मीने गिफ्ट दिलेला आहे मी आता बोलून नाही दाखवत. यो माझ्या बहिणीने कार्ड बनवलेला आहे काहीतरी लुगलं आहे त्याने कॅटार मॅटर जीन्स पण आणता ना. ओ माय गॉड काही जण माझे फोटो आहेत जीन्स लावते आय लव्ह यू लिहिलेलं आहे भारी दिसते मी फोटोत पण. यू आर ऑलवेज माय फेवरेट चॅप्टर इन द स्टोरी ऑफ माय लाईफ अँड यू ऑलवेज विल. पुण्या काय 21 लिहिलेलं आहे कारण की मी 21 वर्षाची झालेलो आहे 21 वर्षाची झालेलो आहे पण मला अजून अक्कल नाही आलेली आहे. यू बीचा अक्षर समजत नाही मला. मामाने का शिकवली नाही काय ना व्हिडिओ मध्ये तुम्ही काय बोलताय. सो स्पेशल थँक्यू फॉर मरू दे आवराने वाचाचा. ही माझ्या भावासने मला पॅन्ट दिली स्किनी जीन्स आहे स्किनी जीन्स. आणि मी बोललेला विषयाला बुके देवाला बुके नाही दिला अरे तुटला तोडला मी निघाईच. माझा बुके होता आणि माझा फोटो होता सगळ्यांना भारी दिसते मी. तुम्हाला दाखता बा सनस्क्रीन कुठले बघू द्या देवाला. यायला माझ्या बहिणीने दिसत माझा मोबाईल तोडला असा केक मध्ये माझा मोबाईल घुसलेला काहीच माहिती तुम्हाला. राहा ना यार काय काय यो कोणचा बघतो लाईने 50+ SPF PF+++. मस्त वाटत एक सनस्क्रीम आहे मला माहिती नाही कंचे स्टेशन यान पण एक कार्ड आहे यान पण माझा फोटो आहे स्वीट क्यूटी बाय माइन लवली. तो एक तो स्पंज स्लीपात कानांतर बारीक पोर समजली नाही मला एवढी खास नाही. बेबी बेबो बेबो दिल मेला ले लो दिल लेने आई बेबो मे बेबो काही आवडत दाखवत बसलो ना तर मला कंटाळा येईल कारण की मला जाम झोप आलेली आहे.
ते सगळं ठेवतंय आवडत दाखवला मी तुम्हाला अजून मला दाखवायची इच्छा आहे पण मी दमलेलो आहे जाऊ दे सगळा यान ठेवतोय अजय मी झोपाला जे होता काहीच माझ्या बड्डेचा ब्लॉग आणि प्रॉब्लेम काय झाला माहिती माझ्या बड्डेच्या दिवशी लाईट गेली नंतर आमचा सिलेंडर संपला आणि कोणच्या जवळ सिलेंडर भेटला नाही आम्हाला शेवटी कसा तरी 3,000 काहीतरी सिलेंडर भेटला मग आम्ही लावला मग मम्मी जेवण बनवला तो आता मला टेन्शन आलं जान्हवीचा कारण की ती तिच्या भावाशी लग्नात दिली ती तर तिच्या मम्मीचा समजला आता ती भांडायला येईल इतना पैसा मैंने मेरे बर्थडे पे खर्चा किया है खुद आता मी जाईल झोपाला मम्मी ती काचाची कुठे आहे काचाची काय बोलतात ती हा ठेवली ना नशीब राहू द्या परत व्हिडिओ मध्ये काय दाखवू बारकी भावाने दिली यो व्हाईट साडी घालायची पायान घुंगरू घालायचं नाही मेणबत्ती ठेवायची देवदास ना चुडेल ती बघा ना भूताची पिक्चर मध्ये ते अशाच असतात ना एवढ्या मोठ्या मेणबत्ती घेतात अशी या माझ्या भावासने अंड्याला खास डेकोरेशन साठी आज माझ्या बारक्या भावासनी खूप मेहनत केलेली आहे माझ्या डेकोरेशन साठी अख्खं फुगं त्याने फुगवलं ते सगळं बेडच्या अख्ख्या ते कोपऱ्यानं फोडलं नाही कारण की आमचे सस्ते घाबरतात म्हणून माणूस की हाय आमच्यात चला गाईस झाला माझा बर्थडे झाला कसा ना कसा झाला खूप माझं ॲब्रो बघा डोळे बघा कसं व्हायचं आता मला माझा फोटो काढायचा फोटो बघायचा अरे देवा विषानी कशी चिपकवलेली हे सगळं माझ्या भावासने केलेल्या अख्ख्या त्याच्यात चिपकवलेला एक नंबर छोटा भाई चाहिए मतलब चाहिए आता जेवढं मस्त जेवण झालं मला माझा भाऊस गेला आता एकविरेला मग मी सुकवत झोपली आणि मी आता बघते ही सिरियल खूप सिरियल आहे काहीच हा बघा माझा डेकोरेशन दिसत नसेल नीट आता कारण की जाम पुसट झालं आहे म्हणून आता आम्ही जातो झोपाला लोका जाम दमलं खूपच दिवस पण चांगला होता खूप काही कार्टून होता काही बोलू शकत नाही दिवसाबद्दल जायचं आपण चाललं झोपाला तुम्ही झोपा आणि माझा व्हिडिओ आवडला प्लस लाईक करा कमेंट करा शेअर करा गाईज खूप दिवसाच्यानंतर मी आज ब्लॉग बनवलेला आहे गुड नाईट लव यू टेक केअर गाईज